एक पण पत्ता उरला नाहीये. इकडे चालली आहे पतझड. कॅलेंड्युलाला आहे बघ. तर जस्ट आली आहे मी बाहेर. बापरे आवाज पण निघत नाही. आणि पहिलं तर म्हणजे माझं रिॲक्शन, इतकी थंडी आहे ना इकडे, म्हणजे एवढं गरमीमधून ऑलमोस्ट 32-34 टेम्परेचरमधून डायरेक्ट 12-13वरती आलो आहे. आणि इतकी थंडी आहे ना. आणि इकडे म्हणजे ऑलरेडी फॉल चालू झाला आहे आता, म्हणजे झाडावर पानच नाही उरत आहेत, पिवळी झाली आहे. फॉल नाही सॉरी ऑटम चालू झालं आहे. इकडे झाडावर पानं नाही उरली आहेत, पिवळी पानं पडली आहेत. लोक जॅकेट्स घालून तयार झाली आहेत. आणि अजून तर आवरण्यातच वेळ गेला आहे मोस्टली. अजून थोडंफार आवरायचं बाकी आहेत गोष्टी. आणि आम्हाला म्हटलं आता लंच करायला काय म्हणजे जेवण बनवायला पण मला काही ताकद नाही आहे. आपण थोडा जाऊ. आणि ॲज युजल माझं मोस्ट फेवरेट तिकडे एवढी डोसा खायची सवय लागली आहे, त्याला पण म्हटलं आपण जाऊ परत सर्वना भवनमध्ये. आणि इकडे दिसू शकतं मागे इतकी पानं पडली आहेत ना, म्हणजे बापरे इकडे तर भरपूर पडली आहेत. चाललो आहे सर्वना भवन किंवा यम्मी डोसामध्ये डोसा उत्तपा वगैरे खायला थोडं. आणि मग ते काय परवापासून तर आपलं नेहमीचं रुटीन चालूच होतं आहे. चला मग बघू काय खातो आहे तिकडे, कसं काय, आणि मला टेस्ट आवडते का. आता मुंबईचा डिफरन्स वाटतो की नाही बघू तिकडे गेल्यावरच समजेल. आलाय पेपर डोसा. लेट्स टेस्ट ना. हॅलो एव्हरीवन, अ व्हेरी गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांना लंडनमधून. तर जसं की मी आली आहे इंडियावरून आणि जॅकेट वगैरे बघून तर तुम्ही गेस करूच शकतात. चालली मी आता कामावरती, म्हणजे हॉलिडेज संपलेत आता आणि बॅक टू वर्क आता. आणि अक्षरशः एकदम असं वेगळंच वाटते म्हणजे जायला. म्हणजे तिकडे कसं एक छान असं रुटीन ठरलं होतं ना, मस्तपैकी 11:30-12 त्याच्यापेक्षाही लेट उठायचं, जेवण वगैरे भेटायचं मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर चला फिरायला जाऊया कुठे. सिद्धेश असायचा, छकू चिमू सगळे असायचे, एवढं काय वाटायचं नाही. आणि इतकं छान होतं ना. आणि इकडे काय आता परत चला अलार्म वाजला तर सकाळी, आम्ही तर लवकरच उठते 2-3 दिवसापासून. अलार्म वाजायच्या पहिलंच उठली आहे मी, उठून परत झोपली मी. आणि नंतर आता काय तेच डेलीचं शेड्यूल थोडंफार. अलार्म वाजला की कामाला जायचं, कामावरून जिमवरून घर आणि तेच. बट बघू म्हणजे अजून तर या शेड्यूलला मला यूज टू व्हायला थोडा टाईम जाईल. सगळेजण बोलतात अरे घर की तो याद आएगी, म्हटलं ते तर आहेच. आणि इकडे पण आता जसं विंटर चालू झालं आहे तर एकदम वेदर पण चेंज, असं सगळं वेगळंच वाटतं एकदम. चला माझी आली वाटतं बस. लेट्स गो अँड कॅच. म्हणजे पण मला आज म्हणजे शिफ्टपेक्षा लवकर जायचं थोडं कामावरती. चला. आणि ह्यानंतर मी पूर्ण कामामध्ये बिझी झाली, तो शेड्यूल चालूच झाला. तर आय होप हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.